नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. सोन्याची घरटी, झोपलेली घरटी, रहस्यमय कथा. अशाच नवनवीन कथा मी घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्राण्यांच्या विविध प्रजाती आपल्या जगात राहतात, ज्याची आपल्याला माहिती आहे. पण अशा काही प्रजाती आहेत ज्या अजूनही माणसाच्या नजरेतून सुटलेल्या आहेत. अनेक देशांचे जीवशास्त्रज्ञ अशा दुर्मिळ प्राण्यांचा शोध घेत आहेत आणि या कामातून प्रेरित होऊन सोनिका घोसला ही रहस्यमय काल्पनिक कथा लिहिली गेली आहे. मला पूर्ण आशा आहे की वाचकांना ही पूर्ण कथा आवडेल. एका गावात शिव नावाचा मुलगा होता. त्याला प्राण्यांमध्ये खूप रस होता. तो मुख्यतः लहान कीटक आणि पक्ष्यांसह वेळ घालवत असे. शिवाचे आईवडील शेतकरी होते, पण शिवाला जीवशास्त्रज्ञ व्हायचे होते. त्यामुळे त्याने विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नवीन जीव शोधण्यात त्याला आनंद मिळाला. शिवाने कॉलेज पूर्ण केले होते आणि आता त्याला जंगलात जाऊन एक रोमांचक जीवन जगायचे होते. मात्र सायंटिस्टनी या प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. तथापि शिवाला त्याच्या विषयाचे पुरेसे ज्ञान होते. लहानपणापासूनच तो प्राण्यांमध्ये रमलेला होता. त्यामुळे त्याला प्रत्येक प्राण्याचा स्वभाव माहीत होता आणि त्याला प्राण्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती होती. आणि परीक्षेत फक्त प्राण्यांशी संबंधित प्रश्न विचारले गेले. शिव संशोधन केंद्रात जातो, ऑनलाईन पर्यायी परीक्षेत बसतो आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. परीक्षा केंद्रावरच प्रत्येकाला त्याच्या परीक्षेच्या निकालाची माहिती दिली जाते. परीक्षेच्या निकालाने शिव खूप खुश होता, कारण त्याची निवड झाली होती. दुसऱ्या दिवसापासून निवडलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रात बोलावून प्राण्यांची सामान्य माहिती दिली जाते. यानंतर आवश्यक उपकरणे घेऊन त्यांना सुरक्षित वाहनात बसवून जंगलात आणले जाते. जंगल रहस्यमय होते. वेगवेगळ्या जातींचे पक्षी आकाशात उडत असतात. सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक पक्षाची माहिती गोळा करण्यास सांगितले जाते. विविध दिशांनी पक्ष्यांचा पाठलाग करताना विद्यार्थी माहिती लिहित आहेत. तेव्हा शिवाची नजर एका अद्भुत पक्षावर पडते. तो हळूच तिच्या जवळ येतो. अचानक पक्षी तोंडातून आग फेकतो आणि उडून जातो. अशा दुर्मिळ पक्षी शिवाने आजपर्यंत पाहिला नव्हता. त्याचा आकार बाजा एवढा होता आणि तोंडातून आगीच्या ज्वाला निघत होत्या. शिव पक्ष्यांच्या मागे लागतो. पक्षी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर फिरतो आणि त्या फांदीवर बसून एका मोठ्या झाडाच्या माथ्यावर पोचतो. शिवाला पक्षाचे घरटे पाहायचे होते, म्हणून तो पक्षी निघण्याची वाट पाहू लागला. अचानक पक्षी एका मोठ्या डोंगराकडे उडतो आणि त्याच वेळी शिव झाडावर चढतो आणि पक्ष्यांच्या घरट्यात पोहोचतो. घरटे पाहून शिव आश्चर्यचकित झाला, कारण ते सामान्य गवताच्या पेंढ्याचे नसून सोन्याच्या तंतूंचे होते. सोन्याचे घरटे पाहून शिवाला खूप आनंद होतो. वास्तविक हा मोठा शोध ठरेल हे शिवाच्या लक्षात आले. सोन्याच्या घरट्यात राहणारा असा पक्षी आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला सापडला नव्हता. शिव उत्तेजित होतो आणि जोरात ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून संशोधक पथकातील सर्व सदस्य झाडावर जवळ येतात आणि ते येताच शिव त्यांच्या सोनिका घोसला दाखवतो, ज्यामुळे शास्त्रज्ञ थक्क होतात. संघातील प्रमुख शास्त्रज्ञ शिवाला झाडावरून खाली येण्यास सांगतात. खरं तर शास्त्रज्ञांना आता सोनेरी घरटी नव्हती, तर घरटीच बांधणाऱ्या पक्षाला पकडायचे होते. ही गोष्ट शिवाला कळताच तो दुःखी होतो, कारण तो प्राणी पकडण्याच्या विरोधात होता. संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्राणी पकडावे लागतात. पक्षी पकडण्यासाठी सर्वजण मिळून आपल्या घरट्या जवळ जाळे पसरवतात आणि अनेक तास वाट पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनी लावलेल्या सापळ्यात तो पक्षी अडकतो. पक्षी रडायला लागतो आणि तो रडताना पाहून शिवाला राग येतो, पण तो काही करू शकत नाही, म्हणून तो शांतपणे उभा पाहतो. जाळीसह पक्षी खाली उतरवून संशोधन केंद्रात नेले जाते. शिवाच्या या शोधाचा शास्त्रज्ञांना अभिमान आहे. तो शिवाचे जाहीर अभिनंदन करतो, पण या यशाने शिव आनंदी होण्याऐवजी दुःखी झाला. पक्ष्यांचा आकार एक विशाल पक्ष्याएवढा होता, जो स्वतःच रहस्यमय होता. अशा दुर्मिळ पक्ष्यांचा शोध इंटरनेटवर तुफान घेऊन जातो. प्रत्येकाला सोनेरी घरटे बघणाऱ्या रहस्यमय पक्षाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. पक्ष्याची शारीरिक तपासणी केली जाते. यावेळी पक्ष्यांची तोंडे बंद ठेवली जातात, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये. पक्ष्यांच्या चाचण्यांमधून मिळालेली आकडेवारी धक्कादायक होती. या पक्ष्याने सामान्य पक्ष्यांसारखे अन्न खाल्ले नाही,
परंतु त्याच्या पचनसंस्थेमध्ये खनिज पदार्थ सापडले जे पृथ्वीच्या कवचात आहेत. शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. असे दुर्मिळ प्राणी आजही या जगात आहे. शास्त्रज्ञांना शंका आहे की जंगलाच्या आसपास असे आणखी पक्षी असू शकतात. पक्ष्यांचे घरटे खूप मोठे होते. त्यात सुमारे 5-6 किलो सोने वापरले होते. घरटे एखाद्या अनमोल खजिन्यापेक्षा कमी नव्हते. पक्षी आणि त्यांची सोनेरी घरटे दोन्ही अप्रतिम होते. संशोधन केंद्रातील प्रत्येकजण यशाचा आनंद साजरा करत होता, पण शिवाला खूप पश्चाताप होत होता. असे करून त्यांनी पक्ष्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखे त्याला वाटले. मग शिवाने ठरवले की या पक्षाला मुक्त करेल आणि तो जाऊन सर्वांना सांगतो की जर आपण पक्ष्यांच्या पायाला ट्रॅकिंग यंत्र जोडून ते सोडले तर कदाचित आपल्याला ते ठिकाण कळेल जिथे त्या पक्षाने सोन्याचे पेंढे गोळा केले आहेत. शास्त्रज्ञांना शिवाचे शब्द खूप आवडतात. आता सोन्याचे साठे शोधण्याचे शास्त्रज्ञांचे लक्ष आहे. पक्ष्यांच्या पायात इलेक्ट्रॉनिक चिप्स बसून त्यांना जंगलात नेऊन सोडले जाते. दरम्यान प्रत्येकाकडे मॉनिटर स्क्रीन होती ज्यावर उडणाऱ्या पक्षाचे स्थान दिसत होते. सर्व पक्ष्यांचा पाठलाग करताना ते एका डोंगराजवळ पोचतात आणि तो पक्षी डोंगराच्या माथ्यावरून पोचतो. डोंगराची उंची पाहून कोणाची वर जाण्याची हिंमत झाली नाही, पण पर्वताच्या माथ्यावरून सोन्याचे खूप मोठे भांडार नक्कीच आहे, त्यामुळे तो पक्षी तिथे बसला होता याची सर्वांची खात्री झाली. मग शास्त्रज्ञ हेलिकॉप्टर बोलावतात आणि त्यावर बसून पर्वताच्या शिखरावर पोचतात. माथ्यावर पोचताना त्यांना पाण्याचा मोठा तलाव दिसतो. त्याच तलावाच्या आत तो पक्षी पोहत आहे. तलावाचे पाणी सोनेरी रंगाचे दिसू लागले. अचानक शास्त्रज्ञांना पाहून पक्षी तिथून पळून जातो. तथापि पक्षाच्या पायात ट्रेकिंग चिप्स जोडले आहेत ज्यामुळे त्याला शोधणे सोपे जाईल. शास्त्रज्ञ पाण्याच्या तलावामध्ये गोताखोर पाठवतात. ते तलावाच्या आत जाताच गोताखोर लगेच मागे वळून बाहेर येतात आणि सर्वांसमोर जोरात ओरडून सांगतात, आत खूप सोन्याचे गवत आहे. पाण्याखाली सोनेरी गवत शोधून संशोधन पथकाला मोठा खजिना सापडला होता. सोन्याचा साठा सापडल्यानंतर पक्ष्यांचा पुन्हा माग काढला जातो आणि पकडला जातो आणि शिवाला संशोधन केंद्रात पाठवण्याची निवड केली जाते. शास्त्रज्ञांचा आदेश मिळताच शिव त्याच्या मनात प्रसन्न झाला, कारण त्याला प्रायश्चित्त करण्याची संधी मिळाली होती. हेलिकॉप्टरमध्ये बसून तो हळुवारपणे पक्ष्यांच्या पायातील ट्रेकिंग चिप काढतो, पिंजऱ्यातून मुक्त करतो आणि दुसऱ्या क्षणी तो पक्षी आकाशात उडू लागतो. त्याच्या चुकीसाठी शिवाला अटक केली जाते आणि त्याला दोषी ठरवले जाते आणि त्याला संशोधन केंद्रातून काढून टाकले जाते आणि त्याच्या गुणपत्रिका अवैध ठरवल्या जातात, ज्यामुळे तो कधीही वैज्ञानिक पदासाठी अर्ज करू शकत नाही. शिवाला संशोधन केंद्रातून बाहेर फेकल्याबद्दल विशेष वाईट वाटत नाही, कारण त्याने पक्षाला मुक्त केल्याचा त्याला आनंद आहे. संशोधन केंद्राच्या पिंजऱ्यात ठेवता येणारा हा सामान्य पक्षी नाही, तर तो आकाशाचा राजा आहे, ज्याचे वास्तव्य सोन्याची घरटे आहे. सोने का घुसला हे त्याला चांगलेच ठाऊक होते. शिव पक्षाला पुन्हा पाहण्याच्या आशेने आकाशाकडे डोके वर काढतो आणि रहस्य कथा संपते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुन्हा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.